नमस्कार मंडळी. मी निशांत आहे आणि निवडक उद्यमीच्या आजच्या पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं स्वागत. एक आठवडे सौमित्र सर आणि आम्ही चर्चा करत होतो की आज कसं कुठे रेस्टॉरंटमध्ये जायचंय किंवा असं कुठे की लगेच आपल्या त्यांचे काहीतरी म्हणजे त्यांचा आजवरचा परफॉर्मन्स कसा आहे ते चेक करण्यासाठी काहीतरी टूल्स अवेलेबल आहेत, रिव्ह्यू बघू शकतो वगैरे वगैरे. आणि अर्थात सौमित्र सर ह्या सगळ्यामध्ये बरेच वर्ष काम करते, त्यांच्या हा सवयीचा भाग आहे. पण ह्याच्यातलं वेगळेपण काय, म्हणजे रिव्ह्यूज म्हणजे काय, रेकमेंडेशन म्हणजे काय, टेस्टिमोनियल म्हणजे काय, आणि फायनली फीडबॅक किंवा सजेशन म्हणजे काय. ह्याचा ओव्हरऑल बिझनेस मध्ये ह्याचं स्टँडिंग काय, म्हणजे इज इट अ पार्ट ऑफ कस्टमर सर्व्हिस, इज इट अ पार्ट ऑफ ब्रँडिंग, ह्याच्यावरती किती लक्ष दिलं पाहिजे काय, आणि ह्याच्यात खरं काय खोटं काय मॅनिप्युलेशन काय, असे सगळेच विषय मी माझ्या क्युरियोसिटीच्या हिशोबाने मी त्यांना प्रश्न विचारले. तर त्याबद्दलच आज जरा बोलणार आहोत आणि समिती सरांकडून आपल्याला प्रत्यक्ष जाणून घ्यायची संधी आहे. तर हे झालं आजच्या विषयाबद्दल. त्याआधी थोडक्यात पटकन निवडक उद्यमी बद्दल. निवडक उद्यमी हा उद्यमी मंडळींचा ग्रुप आहे. व्यवसाय करणं उत्तरोत्तर सुलभ होत जावं मंडळींना, आणि खास करून मराठी समाज जो व्यवसायात तितकासा अग्रेसर नाही असं म्हटलं जातं, तर त्या मंडळींना व्यावसायिक ज्ञानाचा एक रिसोर्स उपलब्ध व्हावा या कोर हेतूने आम्ही काम करतो. आता निवडक 5व्या वर्षात आहे. डिसेंबर 2019ला निवडकला सुरुवात झाली. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म थ्रू निवडकची सभासद मंडळी एकमेकांना भेटतात. अर्थात व्हॉट्सअप हे सततच्या कनेक्टमध्ये राहण्याचं मूळ माध्यम आहे. पण त्याऐवजी आपला फेसबुकचा ग्रुप आहे, आपली वेबसाईट आहे, आपला एक ब्लॉग पण आहे जिथे तुम्ही मुक्त व्यक्त होऊ शकता. त्या व्यतिरिक्त आम्ही दर शुक्रवारी झूम मीटिंगवर सभासद मंडळी भेटायचो, आणि त्याचंच व्यापक स्वरूप म्हणजे हे पॉडकास्ट. अर्थात लोकांना वेळ देता येत नाही किंवा वेळेत हजर राहता येत नाही, पण त्यांना विषय सुटले जाऊ नये त्यांच्याकडून म्हणून हे पॉडकास्ट स्वरूपात मांडतोय, आणि इतरही लोकांना त्याचा काही जर उपयोग झाला तर त्यामुळे ते आमच्या युट्यूब चॅनलला असतो. या व्हॉट्सॲपच्या ग्रुपची मात्र एक नाममात्र मेंबरशिप फी आहे, 3540 रुपये. तुमच्या आजूबाजूला अ, तशाच मानसिकतेचे लोक असावे लागतात जर बदल घडायचा असेल, आणि तसे ते हवे असतील तर निवडक उद्यमीचा तुम्ही विचार करू शकता. त्याचबरोबर इकडचे व्यावसायिक त्यांचा 10, 15, 25 अगदी 30 वर्षाचा पण अनुभव आहे, आणि शेअरिंगमुळे ते आम्ही एकमेकांना त्याचा फायदा करून घेतोय. तर उदयोन्मुख व्यावसायिकांना समुपदेशनही करतो आम्ही ह्या विषयावरती, की अगदीच सुरुवातीच्या काळात ज्या आम्ही चुका केल्या त्या त्यांनी करू नये म्हणून. एखादं सेशन ह्यात विनामूल्य असेल. तुम्ही व्हॉट्सअपची मेंबरशिप घेतली तर सगळंच तुम्हाला हे मोफत पदरात पडणार आहे. तर मला किंवा सौमित्र सरांना तुम्ही कनेक्ट करू शकता जर तुम्हाला निवडकमध्ये यायचं असेल तर. आता आजच्या विषयाबद्दल मी सौमित्र सरांना विनंती करतो की त्यांनी सूत्र त्यांच्या हातात घेऊ. थँक्यू सर. धन्यवाद निशांतनी. मी अगदी अगदी एका वाक्यात फक्त सांगतो की निवडक उद्यमी म्हणजे गर्दी नसून दर्दी लोकांचा ग्रुप आहे. फक्त तुम्हाला गर्दी नको असेल तर गर्दीला आपण जसे बिझनेस क्लासमध्ये जास्ती पैसे मोजतो ना, प्रीमियम असतात, तसा फुकट नसेल, पण वाजवी दरात तुम्हाला हे दर्दी सहकारी तुम्हाला मिळतील, जे तुम्हाला डिस्टर्ब करणार नाहीत, मदत करतील. तर आपण जरूर याचा विचार करावा. खरंच आपण खरंच बिझनेस क्लासचे पैसे देतो ना, पण जास्ती का, गर्दी कमी असते म्हणून. तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती अजिबात गर्दी नसते, अजिबात पोस्टिंग नसतं, आणि फक्त आवश्यक त्या गोष्टी बोलल्या जातात. तर हे तर नक्कीच नक्की आहे. विषय जो रिव्ह्यूज किंवा याचा आहे, हा सगळा विषय कुठे येतो माहिती आहे का? आमच्याकडे एक पूर्वी ना एक प्रॉडक्ट चालवायचो, रेफबे नावाचं. तुम्हाला माहिती असेल निशांतला किंवा माहिती नाही मला, पण कदाचित 2017-18 मध्ये ते बंद केलं मी. म्हणजे ओके. बँगलोरवरून माझे एक मित्र होता, आम्ही दोघांनी फाउंड केली ती कंपनी, ती ओके. रेफबे म्हणून. तर रेफबे काय करायचं की वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरचे रिव्ह्यूज एकत्र करून आम्ही त्या प्लॅटफॉर्मवरती टाकले होते. आणि तोपर्यंत गुगल एवढं रिव्ह्यूज मध्ये पुढे गेलेलं नव्हतं, त्यामुळे गुगल अप्रूव्ड प्रॉडक्ट होता आमचा तो. अच्छा. 19 प्रॉडक्ट होते भारतभरचे, त्यातला एक तो प्रॉडक्ट होता. तर रेल्वेचा पर्पजच तो होता की रेप्युटेशन तुमचं बिल्ड हम्म. करायचं, रेप्युटेशन बिल्डिंग प्लॅटफॉर्म होतो. तर मी बरेच वर्ष याच्यावरती काम करतोय की कन्व्हर्जन फोकस डिजिटल मार्केटिंग हा माझा विषय आहे.
म्हणजे कन्व्हर्जन फोकस म्हणजे काय, की ज्यातनं आपल्याला निश्चित स्वरूपात धंदा येईल आणि तो मोजता येईल, अशा प्रकारचं. तर त्यात रेप्युटेशन बिल्डिंग हे खूप मोठं स्थान ठेवतं. तर लोक खूप कधी कधी लोकांच्या मनात संदेह असतात, तर सरसकट सगळे लोक सांगतात की रिव्ह्यू द्या मला गुगलवर. तर सगळ्याच बिझनेसला रिव्ह्यू गुगलवरती नाही घेऊन चालत. आर्किटेक्टचा रिव्ह्यू गुगलवरती होऊ शकत नाही. हा, तुम्ही लक्षात घ्या. एखादा प्रॉडक्ट असेल, ऑटोमोबाईल प्रॉडक्ट असेल, आणि त्याचं सांगितलं मला टेस्टिमोनियल द्या किंवा रिव्ह्यू द्या गुगलवर, नाही होऊ शकत. फेसबुकवर होऊ शकत नाही. लिंक्डइनवरती रेकमेंडेशन होऊ शकतं, पण कशाला काय करायचं याला एक 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 तर सारासार बुद्धी लागते. माझं काय म्हणणं आहे, की आपण जो जशा प्रकारे पारंपरिक व्यवसाय करत आलो ना, परत त्याला व्हिजिट करायचं, म्हणजे आपल्या बरोबर सापडतं आपण काय करायला पाहिजे. म्हणजे एखादा आर्किटेक्ट असेल ना, तो कोणाला तरी सांगेल का, हो मला तर तुमचा रिव्ह्यू द्या हो, नाही मागणार तो, असं आहे ना. तो नाही मागणार, म्हणून आपण गुगलवरती रिव्ह्यू नाही मागायला पाहिजे. ओके. तर एक 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 गोष्टीचं स्थान आहे ना. पूर्वी प्रिंटेड करून टेस्टिमोनियल मागायचे, तर प्रिंटेड करून टेस्टिमोनियल कंपनीचा एखादा परचेस मॅनेजर द्यायचा आपल्याला. हा, हम्म. तर हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तर आपण साधारण त्याच्याबद्दल बोलूया, Okay. की सरासर रिव्ह्यू गुगलवरती जे रिव्ह्यू घेतात ना, ते साधारणपणे प्रॉडक्टचे रिव्ह्यू असतात. कारण गुगल हा सर्च प्लॅटफॉर्म आहे. आपण नीट लक्षात ठेवायला पाहिजे. गुगल इज अ सर्च प्लॅटफॉर्म. तेव्हा वेन समथिंग इज सर्च्ड, ती प्रोसेस कशी होते आपण छोटीस एक स्क्रीनवरती शेअर करून बघूया प्रत्यक्ष, म्हणजे आपल्याला थोडी प्रोसेस कळेल. तर 2 दिवसापूर्वीच माझं चाललं होतं की पेट फूडचं थोडंसं मी जर चौकशी करत होतो. तर त्याची प्रोसेस कशी चालते मेंदूतनं, म्हणजे सर्चरच्या मेंदूतनं कशी चालते हे विचार करायला पाहिजे. आता मला कॅट फूड पाहिजे होतं. तर मी बघा कसं सर्च केलं, तुम्हाला खालती दिसेल इकडे, है ना. कॅट फूड सप्लायर, टॉप रेटेड कॅट फूड सप्लायर, कॅट फूड, असं म्हटलं. कॅट फूड म्हटलं ना की कॅट फूड विषयी माहिती येते. टॉप रेटेड कॅट फूड सप्लायर, त्याच्या आधी कॅट फूड सप्लायर म्हटलं की कॅट फूड सप्लायर्स बद्दल माहिती येते. हा सगळ्यात जास्त संयोजित सर्च झाला. कॅट फूड सप्लायर म्हणतात. गुगल काय रन करतं बघूया. तर पहिलं त्यांनी दाखवलं तुम्हाला सगळे जस्ट डायलचे रिझल्ट दाखवले. त्याच्या खालोखाल इंडिया मार्ट दाखवले. त्याच्या खाली ट्रेडलिंक काहीतरी दाखवले, इंडिया मार्ट दाखवले, सो अँड सो, सो अँड सो, सो अँड सो. त्याच्या खाली पॉप्युलर प्रॉडक्ट्स तुम्हाला दाखवले, शॉपिंग दाखवलंय बघा सगळं, है ना. तर त्याने ऍझ्युम काय केलंय, कॅट फूड सप्लायर का पाहिजे, की कॅट फूड सप्लायर कडून काहीतरी कॅट फूड घ्यायचंय. सप्लाय काय करतो, सप्लायर काय करतो, सप्लाय करतो. तर तुम्हाला सप्लाय मिळणारची मॅक्झिमम ठिकाणं कुठे आहेत ती त्यांनी पटकन दाखवली. म्हणून सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवलं त्यांनी, की लोकल मधला तुम्हाला एक ऍग्रिगेटर प्लॅटफॉर्म शो केला. याला म्हणतात ACRP, म्हणजे सर्च इंजिन रिझल्ट पेजेस, गुगलची. हा, तर हे तुम्हाला दाखवलं. हे पण सगळे ऍग्रिगेटरच आहे, हा सुद्धा हे सुद्धा ऍग्रिगेटर आहे, है ना. आणि खालती त्यांनी पॉप्युलर प्रोडक्ट सर्च वरती काय झालं, शॉपिंग दाखवलं. आणि याच्या खालती आलात ना, तर तुम्हाला प्लेसेस दाखवतो. म्हणजे आता हे लोकल बिझनेस सुरू झाले, ज्याला पूर्वी गुगल बिझनेस, गुगल माय बिझनेस म्हणायचे ना, तर त्याला आता गुगल बिझनेस प्रोफाईल असं म्हटलं जातं. हं? तर इथे तुम्ही पाहिलं तर हे बघत जातो आपण कसे सर्च करतो. आपला रिव्ह्यूचा विषय चालला ना, तर आपण हे बघतो 4.3 रेटिंग आणि 70 रिव्ह्यूज. हा, साधारण बघा, 121 रिव्ह्यूज, 4 रेटिंग. जसं जसं तुमचं ना साधारणपणे स्कोर तुमचा म्हणजे रेटिंग वाढत जातं, तसं तसं रिव्ह्यूचा स्कोर कमी होत जातो बरं का, साधारणपणे. कारण मग चांगले वाईट बोलणारे दोन्ही लोक त्याच्यावरती असतात, त्यामुळे थोडासा रेट त्याचा कमी होऊ शकतो, है ना. तर आपण बघताना कदाचित असंही बघू शकतो इथे बघताना पटकन, की इथे जर आलो प्लेसेसमध्ये, तर हे पाहताना आपण समजा क्लिक केलं हे इंडिव्हिज्युअल प्लेसेसला, इथे तुम्हाला दिसेल हे क्लिक केलं की तुम्हाला इकडे वेगवेगळ्या इकडे दिसतात गोष्टी. आपण जर याच्यावरती गेलो, डायरेक्ट समजा गुगल बिझनेस वरती गेलो, तर आपल्याला तिकडे रेटिंग करून सर्च पण करता येतं. तर इथे रेटिंग तुम्ही जर बघितलं ना, तर साधारणपणे याचं समजा रेटिंग आता 70 दिसतात आपल्याला. आपण जस्ट क्लिक करून बघूया त्याच्यात, याला. तर इथे बाजूला तुम्हाला दिसतंय याचं माया पेट फूड वगैरे वगैरे वगैरे. इथे यू कॅन सी रिव्ह्यूज. इथे रिव्ह्यू समोर तुम्हाला दिसते, 70 रिव्ह्यूज आहेत. सगळे मिक्स रिव्ह्यूज आहेत याच्यामध्ये. तर डेफिनेटली गुगल हा प्रकार आपण याचे काय करतो, करताना एक 3-4 सॉर्ट करतो. आता घेणाऱ्याचा प्रत्येकाचा वेगवेगळा हेतू असो. हा, एखादा ज्याला प्रत्यक्ष मागवायचं आहे तो कदाचित त्या रेटिंगवरून ठरवून टाकेल. हा, एखादं दुसरं असेल की ज्याला एजन्सी घ्यायची असेल, हम्म. विचार करून बघा. एजन्सी घ्यायची असेल, तो वेगळा विचार करेल. तो असा विचार नाही करणार की किती रेटिंग याच्याला घेऊन टाकू. तो म्हणेल की या बिझनेसच्या मागे कोण आहे, है ना. असं होऊ शकतं. हम्म. की मग तो बघताना विचार असा करतो की रेटिंग तर आहे, बट व्हॉट अबाउट दिस. हा समजा 121 रेटिंग याचं, ह्याला जरा बघूया आपण उघडून. तर ह्याला जर उघडून बघितलं, तर इकडे दिसताना कसं दिसतंय बघा, डायरेक्शन्स आहेत, सेव्ह आहेत, कॉल आहेत, रिव्ह्यूज आहेत. पण याची वेबसाईट नाही आहे, है ना. देर इज नो वेबसाईट हिअर. इथे दिसत नाही वेबसाईट यांची. त्यामुळे तो विचार कर, अरे वेबसाईट नाही, मग जरा अवघड दिसतं बिझनेस, है ना. असं होऊ शकतं. म्हणून वेबसाईट का पाहिजे आपली, तर आपली ती इज्जत आहे. वेबसाईट ही आपली इज्जत आहे. हा, आपलं काय म्हणतात त्याला, औकात आहे आपली ती. तर देर शुड बी वेबसाईट.
आता बरेच ठिकाणी इथे वेबसाईट दिसत नाहीये. तर असं होऊ शकतं बरेच वेळेला की गुगल ते रेटिंगवरूनच वेबसाईट हे बटन काढून टाकलंय, असं पण कधी कधी होऊ शकतं त्या त्या बिझनेस प्रमाणे. कारण गुगल हा टोटली हा गुगलचा व्यवसाय आहे. आपल्या हातात काय नसतं, आपलं लिस्टिंग नाहीये, हे गुगलचं लिस्टिंग आणि तिकडे आपण आहोत, हे लक्षात ठेवायला पाहिजे. हा? आपलं हे सगळं आपण जे बोलतोय ना, हे हे बघा, इथे सर्च वरती आलो आपण, नाहीतर रेटिंग वरती आलो. हे रेटिंग वरतून पण आपण सर्च करू शकतो. साधारणपणे 4.5 आणि अप वरती कमी दिसतात, कमी रिव्ह्यू दिसू शकतात. पण 4 अँड अप दिस कॅन बी गिव्ह यू सेन्सिबल तुम्हाला देऊ शकेल. हे बघा 217 रेटिंग आले है ना, याचं आलं 4.3 आलं. माया फूड आपण आता बघितलं, त्याच्याबद्दल बोललो आपण. आता इथे बघूया यांची कोणाची आपल्याला वेबसाईट दिसते का. देर इज नो स्टील वेबसाईट. तर याला वेबसाईट असेल ॲडिशनल तर आपल्याला जास्ती फायदा ठरू शकतो. तर आपण इथे सॉर्टिंग करतो हा, आणि शॉर्टलिस्टिंग करतो. आणि शॉर्टलिस्टिंग करून नंतर आपण त्याला निशान, नंतर मग हम्म. आपण वी गो टू देम आणि वी टॉक टू देम. म्हणजे बरोबर. प्रॉडक्टचा सर्च जो आहे तो गुगलवरती होतो, सर्वस्वी नाही. हम्म. बिझनेसचा सर्च जो आहे ना, बिझनेसचा सर्च कुठे होऊ शकतो, काय वाटतं तुला निशान, व्हॉट यू फील? बिझनेसचा सर्च कुठे होतो, तुझं ओपिनियन काय? मे बी लिंक्डइन. लिंक्डइन तर आहेच, पण गुगल वरती पण होऊच शकतो. हा पण आपण पण लिंक्डइन आप, मला हा अजूनही प्रोफेशनल वाटतं असं. येस, लिंक्डइन वरती लोक सर्च करतात हा तो माणूस काय आहे. मग हम्म. त्यामुळे इकडे पण तुम्ही हे तुमचं प्रोफाईल बिल्ड करणं अतिशय आवश्यक आहे. मी त्या स्वतः प्रोफाईल करतो मधल्या सर. त्या प्रोफाईल मधल्या दोन गोष्टी कुठल्या ते तुम्हाला जास्ती सांगतो मी पर्टिक्युलरली. व्ह्यू प्रोफाईल म्हणजे तुम्ही, आपण आलो नाही इथे की व्ह्यू प्रोफाईल वरती आलो की इथे बघा, माझ्याबद्दल विचार करताना करतोय की इथे पटकन लोक येतात आणि खालती एक्सपिरियन्स वगैरे तर बघतातच बघतात. पण महत्वाचं काय आहे माहिती आहे का, त्याच्या जे स्किल्स आणि एज्युकेशन आहे ना, किंवा रेकमेंड, हे बघा स्किल, मी कुठलं स्किल दिलेलं आहे आणि मला मिळतंय कुठलं, ह्याच्यावरती खूप महत्वाचं आहे. इथे इंडॉर्स बाय 2 पीपल इन लास्ट 6 मंथ्स, मेंबरशिप काय असेल ते. मग इकडे मला पटकन एन्डॉर्समेंट, मला स्किलची मी घ्यायला पाहिजे. मी जर केटर असेल तर मी केटरकडनंच एखाद्या घ्यायला पाहिजे, ही माझ्या हम्म. कस्टमरकडून नाही घ्यायला पाहिजे. हम्म. दिस यू शुड कीप इन माइंड. आणि रेकमेंडेशन हे पण खूप महत्वाचं आहे. आता रेकमेंडेशन मी आवर्जून घेतो आणि शक्यतो कोणाचं रेकमेंडेशन घेतो. आता हे जे लेटेस्ट जे दिसते ना, वैशाली गवंडे म्हणून, व्हॉट शी डज इज, त्या हे करतात की त्या माझ्या क्लायंट होत्या आहेत म्हणून त्यांनी आलं, वैशाली मॅनेज सौमित्र डायरेक्टली समजा है ना. हम्म. तर त्यांनी सांगितलं की 25 एप्रिलला त्यांनी एक ट्रेनिंग घेतलं आणि त्यांच्याकडच्या लोकांसाठी ट्रेनिंग घेतलं गेलं. सो दॅट इज मोर इम्पॉर्टंट. शी वॉज नॉट डायरेक्ट कन्झ्युमर, तिने एक ट्रेनिंग ऑर्गनाईज केलं होतं ग्रुपसाठी आणि ते घेतलं गेलं. म्हणजे आपली इकडनं रेप्युटेशन वाढतं, हे लक्षात ठेवायला पाहिजे. रेकमेंडेशन आहे. मग आपण म्हणतो ना की प्रॉडक्ट सर्च, कधी कधी ग्रुपमध्ये आपण म्हणतो पटकन की काय, आपला निवडक उद्यमी ग्रुप आहे, तर निशांनी माझ्या किंवा मी निशांना पटकन रिव्ह्यू द्यायला पाहिजे. समजा आता म्हणजे दोघांनी एकमेकांचे प्रॉडक्ट वापरलेले आहे, आता इत्तफाकचा भाग आहे. पण समजा जर वापरलेले नसतील, समजा उद्या निशांचं प्रॉडक्ट किंवा माझं ट्रेनिंग एखाद्या आर्किटेक्टने घेतलं नसेल, तर मी त्याला कशाला म्हणू की माझं तू मला रिव्ह्यू दे. त्याच्या जागी तुम्ही इकडे रेकमेंडेशन मात्र जरूर घेऊ शकता की ॲज अ ग्रुप मेंबर हाऊ इझी. जसं अभित पटेल माझे मित्र आहेत, त्यांनी, आम्ही एका ग्रुपमध्ये काम केलेलं आहे. हे बघा, अभित वर्क विथ सौमित्र ऑन द सेम टीम है ना, ते दिलेलं आहे बघा हे सगळं. ॲज अ मेंटर त्यांनी माझ्याबद्दल माहिती दिलेली आहे. असे तुम्ही इकडे तुमचे सहज जे मेंबर्स असतात यांच्याकडून इथे जरूर रेटिंग घ्यायला हवी. हे एक दुसरा भाग आहे. मग आपण गुगलबद्दल बोलत होतो, तर गुगलवरती सुद्धा लोक सांगतात मला रेटिंग द्या, रेटिंग द्या. त्याच्याऐवजी काय करू शकतो माहिती आहे का आपण, तुम्हाला आयडिया सांगतो मी काय करता येईल ती. आता मी इथे काय करतो, इथे मी निशांचं लिस्टिंग सर्च करतो आणि त्याला गंमत दाखवतोय आपल्याला काय करता येतं. आपल्याला काय करायचं, अल्टिमेटली आपल्याला निशांतला मदत करायची. आपला ग्रुप मेंबर आहे, मी निशांकडनं काहीच घेतलेलं नाहीये. तर त्यामुळे निशांतच्या बाबतीत रिव्ह्यू द्यायचा काही संबंध येत नाही मला. पण तरी सुद्धा ॲज अ ग्रुप मेंबर मला मदत करायची आहे. आणि जर मदत करवून घ्यायची तर काय करायचं, मी इथे पटकन निशांतचा बिझनेस सर्च करीन. अरे चेरी सेलिंग बरोबर का बघा आपला, हो. चेरी पिक फॅक्ट्स. बॅग्स. मी त्याचा बिझनेस सर्च करतो. हेच आहे का रे, सेकंड हो. रोड, सयानी रोड. हो. आता निशांचा हा बिझनेस मला इथे दिसतोय, इथे गुगल बिझनेसवरती आलो आणि त्याला गुगलला 18 रिव्ह्यूज आहेत त्याला ऑलरेडी. निशांतचा इथे 18 रिव्ह्यूज आहेत, मी काय घेतलेलं नाही समजा. मला एक छोटीशी गोष्ट त्याच्या बाबतीत जरूर करता येते की मी इथे समजा आलो आणि इथे आलो आणि इथे, आता इथे काय होतं की हा मोबाईलवरतून चाललेलं नाही ना, मी जरा मोबाईल माझा जोडतो आणि तुम्हाला दाखवतो की निशांसाठी विधायक काम मला काय करता येईल. आय विल शो यू. आता इथे निशांनी काय केलेलं आहे, वेबसाईट जोडलेली त्याची इथे. या वेबसाईट जोडल्याचा प्रचंड फायदा होतो.
आणि या वेबसाईटवरती मी तुम्हाला जे म्हणतोय की आपले टेस्टिमोनियल्स, की खास जे लोक आहेत ना, त्यांनी तुम्हाला येऊन पर्सनल दिलेलं नसेल रिव्ह्यू, पण त्याची समजा तुमचा कस्टमर कोणी अभिनेता आहे, नाना पाटेकरने तुमच्या काही प्रॉडक्ट्स वापरलेले आहेत, किंवा ज्याच्याकडनं तुम्हाला कम्फर्टेबल घेता येईल, त्याचं एक वाक्य तुम्ही टाका ना. हा, एक वाक्य. आम्ही मागे स्मिता सोनी आमच्या आहेत ना, स्मिता सोनींच्या साईटवरती आम्ही खूप कन्साइज करून टाकलेली आहेत, की तेवढ्या छोटंसं बघितलं ना, तेवढ्या गोष्टी, 4-5 गोष्टी, तर पटकन माणसाला कळून जातं. लाईफ ट्रान्सफॉर्मर, ट्रान्सफॉर्मर डॉट इन वाटतं. ट्रान्सफॉर्मर का ट्रान्सफॉर्मर्स लक्षात नाही माझ्या, बहुतेक ट्रान्सफॉर्मरच आहे. लेट्स सी, तिची साईट ओपन होते का बघूया. ट्रान्सफॉर्मर्स आहे, लक्षात नाही. पण त्याच्यावरती आम्ही काय केलंय, तिच्याकडे खूप रेटिंग्स आहेत, खूप रिव्ह्यूज आहेत तिचे. मग स्मिताला म्हटलं की त्यातले आपल्या गिनेचे रिव्ह्यूज फक्त आपण त्याच्यामध्ये येऊन टाकायला पाहिजे, है ना. तर ते आम्ही फक्त त्याच्यात टाकले आहेत. ही तिची साईट नाही आहे बहुतेक. हां, इट इज नॉट हर साईट. लाईव्ह ट्रान्सफॉर्मर्स आहे वाटतं. एक मिनिट, जस्ट बघूया. लाईव्ह ट्रान्सफॉर्मर्स, हां, येस येस, ही साईट तिच्यात ओपन होईल मोस्टली. येस येस येस, ही साईट ओपन होईल. तर याच्या साईडवरती आम्ही काय केलंय, कन्साइज केले. तुम्ही टेस्टिमोनियल जर पाहिली नाही, देर इज अ डिफरन्स बघा. रिव्ह्यूज, रेकमेंडेशन, टेस्टिमोनियल फरक आहे थोडासा. आता ही टेस्टिमोनियल तुम्ही बघितलीत खालती, तर यू कॅन सी आम्ही हँडपिक केली टेस्टिमोनियल्स. काय टाकलं त्या बघा फक्त. कोणाचं टेस्टिमोनियलला खूप महत्व आहे. डॉक्टर परमानंद शुक्ला, वैदिक हर्बल इन्स्टिट्यूटची डीन आहे ते. हां, न्यू दिल्ली. काय म्हटलंय, एव्हरी मिनिट ऑफ द प्रोग्राम ऑफ नाद योगा वॉज इन्फॉर्मेटिव्ह अँड इंटरेस्टिंग. तर मी क्रस कडून एकच वाक्य टाकले. गरज नाहीये की आपल्याला सगळं देत बसायची. तुम्हाला गरज पडलं तर कस्टमर तुमच्याकडे येतो आणि विचारतो. हे बघा, हे कोण आहेत, सुनील भैरट, सीईओ ऑफ अष्टांग आयुर्वेद कॉलेज अँड स्किल डेव्हलपमेंट सेंटर. चांगलं नाव आहे यांचं. काय म्हटलंय, आवर स्टुडंट्स फाइंड द विजन बोर्ड अँड मनी वर्कशॉप व्हेरी युजफुल. हे लोक आपल्याला असेच कस्टमर हवेत ना. स्मिता मॅडमना असेच कस्टमर हवेत की ते ऑर्गनाईज करतील मोठ्या लोकांसाठी. इंडिव्हिज्युअल तिला रिव्ह्यू नको येते. यांनी लोकांसाठी ऑर्गनाईज केलेलं आहे सगळं. हं? आणि इंडिव्हिज्युअल असेल तर असा पाहिजे तो, की त्याचं नाव, ज्याचं नाव ते असं म्हणतात ना, तसा पाहिजे तो. तिसरं आपण बघूया. तिसरं, श्रद्धा उत्कर्ष. आता हिचं न्यू पॉइंट मार्केटिंग क्लिनिक आहे. ही स्वतः तिने तिचं केलेलं आहे. तर हा तिला स्मिताला हा खास रिव्ह्यू वाटतो, म्हणून तिने टाकलेला आहे. हरकत नाही. हं? पुढचं आहे बघा, दिस इज इम्पॉर्टंट. चॉईस झिरो कॅलिफोर्निया नाद योगा. या पण एक इन्स्टिट्यूट चालवतात कॅलिफोर्नियामध्ये. आणि काय त्यांनी दिलेलं आहे, फाउंड इट युनिक अँड फुल ऑफ एक्सपिरियन्शियल लर्निंग, है ना. हे त्यांनी टाकलेलं आहे, चॉईस योगा. इथे बघा, श्रीकांत घाटगे, HR मॅनेजर. HR मॅनेजरने काय केलेलं आहे, त्या कंपनीतल्या एम्प्लॉईसाठी टाकून दिलेलं आहे. म्हणून हे महत्वाचं इथे. द डिस्कशन ऑफ क्रिएटिंग स्टेक होल्डर व्हॅल्यू वॉज मोस्ट युजफुल. मग त्यांना कसा उपयोगी पडलेला आहे, ॲज अ HR मॅनेजर त्यांना काय उपयोगी पडलं, तर हे आपल्या टेस्टिमोनियल मध्ये टाकायला पाहिजे. तर निशांनी हा जरूर एक प्रयोग करायला पाहिजे. लवकरात लवकर त्याचे जे टॉप कस्टमर्स आहेत, ज्यांना लोक ओळखतात. निशांतचे बरेच कस्टमर असे आहेत, त्याचे दिलके करीममधनं झालेले बरेच कस्टमर आहेत की ज्यांना लोक ओळखतात. अगदी मुक्ता बरोबर वगैरे सुद्धा एक कस्टमर आहे, राईट निशांत. अनेक कस्टमर आहेत तुझे. हम्म. तर त्यातले कुठल्याही सेलिब्रिटीज पैकी तू एक घेऊ शकतोस. एक सेलिब्रिटी घेऊ शकतोस, एक टॉप बिझनेस ओनर घेऊ शकतोस. असे 4-5 तुझ्या काढून पिकअप करून तू टेस्टिमोनियल जरूर ठेव. ते जर इकडे आले तर तुझं रेप्युटेशन कटकन लोकांपुढे हा, वाढतं आणि तुला जे पाहिजे बरोबर. तिकडे दाखवता येतात. हम्म. वन लाईनर टेस्टिमोनियल्स आर मोर दॅन सफिशियंट. बरोबर. मोठ्याच्या मोठं लिहून कोण वाचत हम्म. नाही बॉस. हम्म. त्यांना एवढं कळलं की कोणी टेस्टिमोनियल दिलंय. बरोबर. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तर आपण बघत हम्म. होतो की मला वाटतं आपण इथे होतो चेरी पिक बॅग्स वरती. आपण निशांत काय विषय चालला होता रे आपला, थोडंसं बहेगलो मला वाटतं मी. त्याच्यानंतर तुम्ही हे दाखवलं, स्मिता मॅडमचं दाखवलं की टेस्टिमोनियल कसे घ्यायचे आणि ते हा कसे टाकायचे. हा, समथिंग आय वॉज, हा, हँड आपण असं पिक्ड. बोलत होतो की मोबाईल वरतून आपल्या मित्राला मदत कशी करायची. येस. आपल्याला ग्रुपच्या मेंबरला मदत करायची आहे, त्याला आपण कशी मदत करायची. मी जरा जस्ट माझा मोबाईल कनेक्ट करतो, तोपर्यंत तुला दुसरं काय बोलायचं जस्ट बोलू शकतोस तू. नाही, हा म्हणजे मलाही हे जाणून घ्यायचं होतं की आता काही लोकांना ज्यांना मी फॉलो करतो, आपलं त्या दिवशी बोलणं झालं की त्या व्यक्तीने कधी त्याची जाहिरातबाजीच केलेली नाही सर. 2011 पासून तो फायनान्स रिलेटेड त्याचे दर सोमवारी न्यूज लेटर येतात. ते फ्री आहेत. ते खंडेलवाल आणि म्हणलास ना. विशाल खंडेलवाल. आणि बाकी जो ती प्रीमियम सर्व्हिस आहे जिथे तो स्क्रिप्ट कशा झिरो डाऊन करायच्या इन्व्हेस्टिंगसाठी, त्याचं त्याचं सगळं बोलणं हे सर बिहेवियरल फायनान्सच्या हिशोबाने आहे की बिझनेस कसा अनालाइज करायचा.
त्याच्यातले पण प्रीमियम कंटेंट काही वर्षानंतर त्याच्या फ्री न्यूजलेटरला येतात. आज तो न्यूयॉर्कमध्ये जाऊन वर्कशॉप कंडक्ट करतो लहान मुलांसाठी. 11 वर्षात त्याची वेगळी अशी जाहिरात मी पाहिलेली नाही. आणि तुम्ही जर वाचायला गेलात तर ते मला जे मेन सांगायचं होतं की कित्येक लोक तू दांभिक आहेस असं तसं असं बरंच काही काही लिहितात, आणि ते सगळे तिथे विदाउट क्युरेशन, अनफिल्टर, जसेच्या तसे छापलेले असतात. त्यामुळे तो कुठलीच गोष्ट मॅनेज करायला जात नाही. त्याचा जो सेट ऑडियन्स आहे तो त्याच्या एवढ्या प्रेमात, आणि 13-14 वर्ष तो सतत लिहितोय. म्हणजे एवढं ते क्वालिटी इनपुट आहे जगभरच्या इन्व्हेस्टमेंटच्या गुरूंबद्दलचं आणि व्हॉट नॉट. आणि ते एवढं डिस्टिल करतो सांगतो. आता त्याचा 1% शो म्हणून पण युट्यूबला चॅनल आहे. त्याचं त्याची त्याचं रिझनच आहे की आपण दर दिवस 1% स्मार्ट होऊन जगलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी काय करायचं. तर तुम्ही आता जे सांगणार आहेत ते मला सगळं त्याच्याशी जोडून पाहायचंय की त्याने ते किती सक्सेसफुली आणि असंच का वागतोय तो. विशाल खंडेलवाल म्हणजे आपल्या प्रेक्षकांसाठी विशाल खंडेलवाल म्हणून आहे. त्याच्या चॅनलचं नाव आहे सफल निवेशक. फायनान्स रिलेटेड त्याचे न्यूज लेटर, पॉडकास्ट आणि ऑडिओ क्लिप्स असतात त्याचे. ओके. आता आपण काय करतोय की हे जे मी आता मगाशी निशांत सरांचं दाखवलं. मी निशांतचं इकडनं दाखवतो की मोबाईलवरून त्याचं सर्च करून आपल्याला काय करायचं. आपलं प्रिन्सिपल काय आहे की आपण उगाचच कोणाला तरी रिव्ह्यू द्यायचे नाहीत. आपल्या मदत करायची ना आपल्या मित्राला. त्याची सर्व्हिस वापरलेली नाहीये तर त्याला हम्म, आपण खूप जास्ती चांगल्या प्रकारे मदत करू शकतो, रिव्ह्यू पेक्षाही भारी. हम्म, रिव्ह्यूचं सायकल कसं आहे लक्षात घ्या. आपण थोडंसं इथे स्क्रीन थोडंसं हे करतो, स्टॉप करतो आणि जस्ट आपण एक व्हाईट बोर्डवरती बघूया की रिव्ह्यूनी काय होतं. आपण हम्म, बघूया आणि याने काय होतं, काय फरक पडतोय. मी तुम्हाला जी स्ट्रॅटेजी सांगतोय त्या स्ट्रॅटेजीने काय फरक पडतो की हम्म, तुम्हाला जेव्हा सर्च असतो की नाही, पहिल्यांदा कोणी तुम्हाला जेव्हा कोणी रेकमेंड करतं तेव्हा रेकमेंडेशन तर काय होतं, इथं रेकमेंड केल्यानंतर कोणीतरी आपलं जाऊन लिस्टिंग बघतं. राईट. इथे लिस्टिंग बघितलं आपलं की नंतर तो बघतो काय याचं स्थान आहे, मग त्याच्यावरती तो टेस्टिमोनियल चेक करतो. म्हणजे रिव्ह्यूजनी आपल्याला डायरेक्ट रेकमेंडेशन येत नाही, आपण रेकमेंडेशन तर टेस्टिमोनियलला येतो. हं? हे आपण बघितलं. आपण आता काय बघायचंय की चक्क तुम्ही जेव्हा गुगल रिव्ह्यू लोकांना सांगता घ्यायला है ना, तर रिव्ह्यू कुठे येतात बघूया आपण. तर पहिलं असतं सर्च. पहिलं तुमचा सर्च वाढायला पाहिजे है ना. तर हम्म, सर्चच्या आधी काय पोस्टिंग करायला पाहिजे बाबा आपण, हे आपण समजून घेऊया. आधी काहीतरी पोस्टिंग केलं ना त्याच्यात, काहीतरी हो, मेन्शन केलंय. पोस्टिंग केलं म्हणजे काय, वेबसाईटवर टाकलंय काहीतरी ना आपण. बरोबर. त्या पोस्टिंगमुळे सर्च वाढलाय. सर्चमुळे तुमच्याकडे लीड्स आलेत. हा, केवढी लांबची सायकल आहे बघा. आणि आपण त्यांना डायरेक्ट तिकडे सांगतो की तुम्ही आम्हाला रिव्ह्यू द्या. रॉंग आहे ते. हा, लीड्स आलेत. लीड्सनी तुम्हाला शॉर्टलिस्टिंग केलंय. ही याची सायकल आहे. शॉर्टलिस्टिंग केलंय. शॉर्टलिस्टिंग मधून तुम्हाला चूज केलंय. या चूजच्या आधी सुद्धा कदाचित लिंक्डइन असू शकतं. हम्म, लिंक्डइन असू शकते, वेबसाईट असू शकते है ना. हम्म, चूज केलंय. हं? इथे चूज केलंय. इथनं बिझनेस मिळालाय. इथनं बिझनेस बरोबर आहे. हम्म, आणि बिझनेस नंतर नंतर एक्सपिरियन्स म्हणतो मी. हा, एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्सच्या नंतर तो एक्सपिरियन्स टाकताना recommendation. रिव्ह्यू आलाय. बघ किती लांब आहे सिरीजमध्ये. तर माझं म्हणणं चाललंय, हे जे पोस्टिंग आहे ना, हे पोस्टिंग जर आपण असं केलं की त्याने आपोआपच सर्च वाढले, ही सायकल सगळी खटकन शॉर्ट होऊ शकते. हम्म, तर याच्याकरता आपण फक्त जागरूकतेने काम करायला लागतं. आपण ट्रॅडिशनल विचार न करता आपला नेहमी विचार वेगळा करायला पाहिजे. आपला विचार वेगळा करायला पाहिजे. ते आउट ऑफ बॉक्स थिंक कसं करायचं, तर मी तुम्हाला ते जस्ट सांगतो. आता मी परत शेअरिंगवर जातो. मगाच्या आपल्या आता आधीच आपण स्क्रीन शेअर केला होता ना. आय विल जस्ट स्टॉप दिस शेअरिंग. म्हणजे माझं परत मोबाईलवरून शेअरिंग चालू करतो मी. ते आलो. येस. सर्चवरती आलो आणि इथे मी दिलं शेरी पिक बॅग्स. चेरी पिक बॅग्स का गेलं, मी अजून बेसिक सर्चला गेलो नाहीये. बॅग्स इन काय दादर वगैरे असं म्हटलेलं नाहीये ना. मी म्हटलं की मला माहितीच्या लोकांमध्ये ग्रुपमध्ये आहे. चेरी पिक बॅग्स वरती मी गेलो आणि इथे मला दिसलं. इथे आल्यानंतर इथनं मला काय करायचंय, माझ्या मित्राला मला चांगलं इथे रेटिंग करून द्यायचं आहे. राईट. मला इथे मी समजा आलोय तर मी इथे काय करेन, पहिलं इकडे जाईन याच्यावरती. इथे अबाउट सगळं चेक करेन याच्या चेरी पिक बॅग्स वरती. एक मिनिट. इथे आलो मी, चेक करतोय मी. इथे बघा
इथे ओपन तुम्ही म्हटलं ना खालती, इकडे खालती क्लिक केलं की मला अजून काही काही गोष्टी इथे ओपन होतात. हं? आणि इथे फोटोज वरती मिळालो, है ना. फोटोज वरती आलो, राईट. फोटोज वरती हम्म. क्लिक केलं. फोटोज वर तुम्हाला जाणवेल माझ्याकडे एक चान्स आहे, मला ऍड फोटोज. हे कोणी ऍड करू शकतो, थर्ड पार्टी सुद्धा. मी आता इकडनं ऍड करतो, माझा काहीच संबंध नाही ना. तर मी इथे ऍड करताना मी इथे जाईन आणि मी समजा निशांकडे गेलो असताना मी आणि त्याने मिळून सेल्फी काढलाय किंवा त्याच्या बॅगचा मी काढलाय फोटो, तर मी तिकडनं जस्ट कॅमेरावरून तुम्हाला दाखवतो. मी ते टाकणार नाही फोटो दुसरा. आय एम जस्ट शोईंग यू की एखादा कॅमेरामधून मी काढून इकडे फोटो टाकू शकतो. हं? किंवा माझ्या गॅलरीमध्ये एखादा फोटो आहे ऑलरेडी, त्याच्या बॅगचा काढलेला, फोल्डरचा मी काढलेला एखादा फोटो आहे कुठला, तर मी तो फोटो नक्की इथे टाकू शकतो. सो तो फोटो पडला. हा फोटो काय करायचा माहिती आहे का, हा फोटो आल्यानंतर हा फोटो निशांच्या लोकेशनवरून टाकायचा नाही आहे मला. मला हा फोटो निशांच्या लोकेशनच्या बाहेर जाऊन टाकायचा आहे. हा. सो गुगलला स्पॅमिंग वाटत नाही, ते नाहीच आहे ना स्पॅमिंग ते. मी जर माझ्या घरी आलो, निशांत आणि मी काढले एकत्र फोटो आहे, तुरंत मी टाकला, तर काय प्रॉब्लेम आहे त्याला, काहीच प्रॉब्लेम नाही, राईट. तर हे जर आपण केलं तर याने तुमचे सर्च वाढतात. किती वाढतात माहिती तुम्हाला दाखवू मी. मी तुम्हाला एक आश्चर्य दाखवतो, सर्च किती वाढू शकतात. आपण फक्त एक छोटीशी ऍक्टिव्हिटी केल्यात, ती सर्च किती वाढू शकतात. आय विल जस्ट शो यू. माझ्याकडे ईमेलला जे आलेलं आहे, आय विल जस्ट शो यू. म्हणजे ईमेल दाखवतो. ते आलो आणि इथं म्हणतो मी मी कुठेतरी ते केलेलं आहे बघा. हम्म, मला 2 मिनिटं द्या, मी बरं तुम्हाला हम्म. दाखवून सांगतो इकडनं. मी कुठेतरी माझ्या मोबाईलवरतीच आहे ते. एक क्षणभर मला तो द्या. हं. मी तुम्हाला नंतर पाय तर हे टाकतो. मला तर समोर ते दिसत नाहीये, परंतु मला सांगायचं काय आहे की होम ऑबिट्स नावाचे एक प्रॉपर्टी, तुला हे माहिती असेल आपले बँगलोरचे उदयन देशपांडे. धन्यवाद. ना तर उदयन देशपांडेला ना आम्ही 2 वर्षापूर्वी गेलो होतो आणि तिथे फक्त मी त्याच्या प्रॉपर्टीनं फोटो टाकले त्याचे, बाकी काहीच केलेलं नव्हतं. हम्म. रस्त्यावरचं काय आहे काय ते काय, तर त्याला 1 लाख व्ह्यूज आले होते. 1 लाख अरे वा. व्ह्यूज. हा. बाप. या 1 लाख व्ह्यूजमुळे त्याचा सर्च इतका वाढतो ना प्रचंड. आणि हम्म. त्यांनी त्याचं सर्च वाढल्यानंतर कस्टमर येतात, कस्टमर वाढल्यानंतर रिव्ह्यूज मिळतात. सो डोंट टेक दिस लाईटली ॲट ऑल. मला जर मिळालं तर मी तू दुसरं काही ते बोल्सवर सर्च करून ते शेअर करेन. हां. बट हा. दिस इज द म्हणजे त्याची एवढी ताकद आहे या गोष्टीची. तर त्या सर्चला आपण जायला पाहिजे. बर. तर सांगायचा उद्देश हा की प्रॉडक्ट सर्च असेल तुम्ही गुगलवर जरूर टाका. मी जरा इकडनं बंद करतो हे मोबाईल सर्च. ओके. हम्म. प्रॉडक्ट सर्च असेल तर तुम्ही गुगलवर जरूर टाका. कॅरेक्टर सर्च असेल लिंक्डइनवरती टाका. दॅट इज कॉल्ड एज रेकमेंडेशन किंवा तुम्ही स्किल एन्डॉर्समेंट करता. समजा मी हम्म. बघा परत म्हणतो, केटरिंग सारखा जर तुमचा बिझनेस असेल, तुमचा अमिताभ बच्चन कस्टमर असेल आणि संजीव कपूर गुरु असेल, तर स्किल हम्म. एन्डॉर्समेंट अमिताभ बच्चनचं घेऊ नका, संजीव कपूरचं घ्या. हम्म. रेकमेंडेशन संजीव कपूरचं घेऊ नका, अमिताभ बच्चनचं घ्या. हा परफेक्ट. त्यातला फरक आहे. साधी हा. साध्या गोष्टी आहेत. अच्छा. आणि टेस्टिमोनियल आणि शेवटी फीडबॅक इज मोस्ट इम्पॉर्टंट. मी तुला हम्म. काल बोलताना बोललो तो गोष्ट की हम्म. फीडबॅकसाठी आणि सपोर्ट तुम्ही अल्टिमेटली कस्टमरला कसा करताय, बरोबर. तर ही गोष्ट महत्वाची. आमचे एक मित्र आहेत, नाव नाही घेणार त्यांचं आता इथे, 2013 हम्म. पासून माझे कस्टमर आहेत. मी त्याला सांगतो इतके वेळा, ना माणूस कधीही मला ना व्हिडिओ रिव्ह्यू देतो, ना टेस्टिमोनियल देतो, ना काही, ना काही करत नाही. हम्म. मला कधी कधी राग येतो त्याचा भयंकर. मग त्याला मी हम्म. परवा रागांमध्ये, आमची एक पार्टी असताना त्याला विचारलं रागामध्ये की ज्याला हम्म. तू मला दरवर्षी एवढं हे करतो, तुला इतका भाव का, एवढा काय भाव होता तू, एवढं काय झालंय. मग तो पण तितक्याच वैतागून बोलला, अरे तुझं दरवर्षी मी कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करतो, हे सफिशियंट नाही का तुला, तू मला कशाला रिव्ह्यू मागत बसतो. सो इट वॉज, म्हटलं पण तरी पण काय होतं. तो म्हटलं हे बघ, तू माझ्या बरोबर आहेस आणि मी तुझ्या बरोबर आहे, याचा अर्थ असा नाही की 100% तुझं राईट आहे किंवा हम्म. 100% मी योग्य वागतोय. तरी सुद्धा आपल्याला एकमेकाची गरज आहे आणि आपण बरोबर चाललोय. ही गोष्ट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. ती मी तुला परफेक्ट. प्रशस्ती पत्रक देऊन नाही होणार आहे. हा. सो ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्यातनं मी खूप मोठी गोष्ट शिकलो
आणि आता मी मिनरल वॉटरच्या आमच्या ट्रेनिंग प्रोग्रामला वगैरे मी अजिबात रिव्ह्यू मागत नाही, काहीच मागत नाही, फीडबॅक सुद्धा मागत नाही. त्यांना वाटलं तर मला सांगतील, नाही वाटलं तर नाही सांगणार. अर्थात यालाही एक कारण आहे, कारण मी जवळपास 2011 पासून माझी साईट आहे. 13 वर्षामध्ये माझं बऱ्यापैकी नाव आहे त्या इंडस्ट्रीमध्ये. माझ्याकडे समोरून पेमेंट करून लोक बुक करतात माझे स्लॉट्स, म्हणून मी हे करू शकतोय. एखाद्यानी व्यवसायाने सुरुवात केली असेल ना, तर मात्र हे वागणं बरोबर नाही. तुम्ही सुरुवातीला रिव्ह्यूज घ्यायला पाहिजेत. फक्त कुठे काय घ्यायचं ते मोस्टली आता मी जेवढं काय बोललो त्यातनं तुम्हाला थोडंसं क्लिअर झालं असावं असं माझी अपेक्षा आहे. हो. काही उणी राहिले असेल तर निशाम मला सांगेल पटकन की काय हो. राहिलं. माझं सगळं बडबड करायच्या आधी मला एक खूप महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे, की निशाम बाबतीत मी एक नोट केलेली गोष्ट, हां भलावण म्हणून सांगत नाही, परंतु परवा आमचं अकाउंटचे सॉफ्टवेअर व्यापाराबद्दल आमचं बोलणं चाललं होतं. तर त्या हो. व्यापार सॉफ्टवेअरचा खूप सुंदर उपयोग कस्टमरला सेवा देण्याकरता निशान कसा करतोय, हे मी निशानला जरा रिक्वेस्ट करेन की तू जरा सांग त्याचा हो. पर्पज काय आहे, नाही पर्पज काय, त्याच्या मागे फंडामेंटल पर्पज काय आहे? पर्पज फंडामेंटल पर्पज असा आधी आहे तू की सांग काय करतोस ते मग कळेल. हो, हां. व्यापार थ्रू जेव्हा मी इनव्हॉइस जनरेट करतो किंवा माझ्या साईटवरून जेव्हा तुम्ही प्रॉडक्ट विकत घेता तेव्हा इनव्हॉइस जनरेट होतं. तर ते आता वॉरंटी कार्ड हा जो काही प्रकार असतो त्याच्यावरती महत्वाचं काय असतं की तुम्ही कुठल्या तारखेला ती वस्तू किंवा सेवा विकत घेतलेली आणि त्यानंतर काहीतरी त्या सेवा देणाऱ्या किंवा वस्तू विकणाऱ्या व्यक्तीचं प्रॉमिस असतं की अगेन्स्ट मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आम्ही अमुक अमुक दिवसांसाठी वर्षांसाठी ची ही वॉरंटी आहे. म्हणजे लिटरली काहीतरी अनपेक्षित घडलं तर ते प्रॉडक्ट रिपेअर किंवा रिप्लेस करून देण्याची माझी पूर्ण जबाबदारी आहे. आणि त्याचं एक ऑथेंटिकेशन पर्पज म्हणून आपल्याला वॉरंटी कार्ड आपण मागतो कस्टमर कडून नंतर, कारण त्याच्यावरती आपल्याला तारीख असते. आता हा झाला एक भाग जे आपण सगळं समोर बघत आलो, प्रत्येक जण घेतो. पण ह्याच्यात काही फ्लॉज आहेत आणि ते ह्युमन एरर आहे. आणि मग जर तुम्हाला जर कस्टमरशी एकदम ट्रू टू युअर कोर फंडामेंटल्स राहायचं असेल तर प्रत्येक वेळी नियमांवरती बोट ठेवणं योग्य नव्हे असं माझं मत आहे. म्हणजे 2 वर्षाची मी वॉरंटी दिली आहे आणि काहीतरी दुसरं वर्ष संपून 2 दिवस झाले आणि मग मी नियमांवरती बोट ठेवून म्हणणार की आता माझी लायबिलिटी बनत नाही, तर दॅट डझंट मेक अ गुड बिझनेस सेन्स. त्यात एक ह्युमन एरर असा आणि नैसर्गिक आहे, तो माझ्याकडूनही होऊ शकतो की मी आज मिक्सर घेतला तर 2 वर्षांनी त्याचं वॉरंटी कार्ड कुठे असेल मला माहिती. दिस हॅपन्स 9 आउट ऑफ 10 टाइम्स विथ पीपल. आणि म्हणून मी सोपं सोपं केलंय, त्याच्यात बऱ्याच गोष्टी साध्य आहेत. एक तर मला खोटंच बोलायचं नाही. 2 दिवसांनी काय वॉरंटीच्या 10 दिवसानंतर आला आणि ती जर त्यांची गल्लत नसेल किंवा नॉर्मल वेअर अँड टेअर जे काय आपण म्हणतो तसं नसेल तर मी पूर्ण जबाबदारी स्वीकारतो. मी कसलेही प्रश्न विचारत नाही त्यांना की मेहरबानी खात्यात तुम्हाला रिप्लेसमेंट देतोय असं मी त्यांना दाखवत नाही. तुमचा हक्क आहे तो मी पूर्ण करतो. त्याच्या आधी जे मी सोपं केलंय की इनवॉइस विल ऍक्ट ऍज अ वॉरंटी कार्ड असं एक जनरल स्टेटमेंट मी लिहून ठेवलेलं आहे. ते अशासाठी की आज डिजिटलच्या जमान्यात कशातही डिजिटल गोष्टी आपल्याला सहज सर्च करता येतील पण फिजिकल वॉरंटी कार्ड कुठे कोपऱ्यात गेलेलं असेल मिळणार नाही. आणि त्यालाही एक पाऊल पुढे जे मी एक्स्ट्रा माइल गेलोय ते मी कस्टमरला असं सांगतो की व्हेन आय से इनव्हॉइस विल ऍक्ट ऍज अ वॉरंटी कार्ड म्हणजे ते इनव्हॉइस तुम्हाला ऑनलाईन तुमच्या हिस्ट्रीमध्ये दिसेल. तुम्हाला नाही दिसलं तरी माझ्याकडे 200% असेल. मी तुमच्या माझं जे काही तुमच्याशी संभाषण झालं असेल ईमेलवरती, फोनवरती, व्हॉट्सअपवरती किंवा तुम्ही टेंटेटिव्ह मला तारीख सांगितली तर तुम्ही माझा डेटाबेस एक्सेलमध्ये चेक करीन. मला तिथून तुमची इन्सेप्शन डेट मिळाली की माझं काम झालं. मी तुम्हाला कसलीही आडकाठी करणार नाही. हा एक माझ्या हिशोबाने मी ठरवलेलं आहे की आता अजून एक त्याला संदर्भ आहे की लगेजला ना सर वजनाचं कॅप आहे. म्हणजे मी पॉलिकार्बोनेट हे चांगलं प्लास्टिकचं प्रकार असताना मी सगळी बॅग पॉलिकार्बोनेट मध्ये तुम्ही म्यूट वर आहात सर. म्यूट आहात तुम्ही सर. तर म्हणजे पूर्ण एक्झॅक्टली बॅग ऑपोजिट येते नाही का हो. ऍक्च्युली. हा म्हणजे दोन्ही बाजूच्या गाईडलाईन मध्ये काम करायला लागतं आणि कार्गो मधली जी फेकाफेकी चालते. आता 4-5 हजार रुपयाचं प्रॉडक्ट घेतलं आणि ते दुसऱ्या चौथ्या महिन्यात समजा तर काय गहाळ झालं तर बरोबर नाहीये ते. आणि मला तरी म्हणजे मी समोरून सांगतो की मला कॅप्शन आहे, मी सगळ्यातलं चांगल्यातलं प्लास्टिक मटेरियल बनवून जर मी केबिन लगेज बनवलं तर त्याचं वजन 3.5-4 किलो जाणार. केबिनला तुम्हाला 7 किलोच अलाउड असतो, तुम्ही कपडे काय घालणार.
म्हणजे मला विरुद्ध बाजूने पण एक ऍप आहे, त्याच्यामुळे एखाद्या वेळी असं होऊ शकतं की सामान भरलेली असताना ती क्रॉसलँड झाली तर व्हील ब्रेक होईल, क्रॅक होईल, हे ते. मी ह्या बाबतीत कोणाला कसलेही प्रश्न विचारत नाही. किंबहुना सुरुवातीला मी सांगतो की तुम्हाला माहित असलं पाहिजे की मी तुम्हाला जाणून बुजवून फसत नाही. इट्स अ पार्ट ऑफ द प्रोसेस, आणि जी मोस्ट ऑफ द टाइम एअरपोर्ट एरियामध्ये होते. ॲज लॉंग एज तुम्हाला माहिती आहे की हे ह्याच्यापेक्षा अजून ह्याच्यात काही चांगलं करता येणार नाही, आणि जर लिटरली वजन भरलेलं प्रॉडक्ट वरून खाली आदळलं तर ऍपल सुद्धा 1.5 लाखाचा फुटूच शकते की, तर मी तुम्हाला रिप्लेसमेंट देणार, तुमच्या घरपोच येईल, तुम्हाला चिंता करायची गरज नाहीये. नुकसान मी सहन करीन, फक्त तुमचं माझ्याबद्दलचं मत बिघडता कामा नये. आणि त्याच्यासाठी मी त्यांना असं सांगून ठेवलेलं आहे की तुम्ही इनव्हॉइस तुम्ही जपून ठेवलं नाहीत तरी चालेल, माझ्याकडे असणार आहे तुमची परचेस डेट, आणि मीच तुम्हाला समोरून सांगणार आहे की तुमची वॉरंटी मध्ये तुम्ही क्लेम करू शकता की नाही करू शकता. आणि सर समजतं, हा उगाच नाही, मग लोक खरं बोलतायत खोटं बोलतायत त्याचे पडताळून पाहण्याचे संकेत असतात, तुम्हाला समजतं कोण जेन्युअनली विक्टीम झालाय त्या गोष्टीचा की कोण काहीतरी मखलाशी करतो. यू कॅन प्ले अकॉर्डिंगली. न्यू टच. परफेक्टच आहे म्हणजे. पण मुळात त्याचा तुझे जो हेतू आहे ना, तो मला हो हेतूवरती द्यायचा आहे. हो, ऐकूच. म्हणजे तुझ्या आतापर्यंत काय आपलं परवा बोलायचं वगैरे काय ठरलेलं नव्हतं की ही तुझी नाही रिव्ह्यू नाही. पॉलिसी स्ट्रॅटेजी बिटेजी हम्म. काहीच नाही याच्यामध्ये. एक फंडामेंटल मी तुला परवा बोललो ना, मी प्रेस्टिज मधनं मध्ये गॅस घेतला होता. हम्म. शेगडी एवढी जाहिरात करतात, एवढं ते व्हॉट्सअप पाठवतात, हे करतात ते करतात. मध्ये मध्ये ते बटनच्या बाजूला काहीतरी खराब झालं होतं, ते मिळत नव्हता स्क्रू. मी त्यांना म्हटलं असं असं होतंय. त्यामुळे तुमचं तुम्ही वॉर्डिंग कार्ड शोधा, आणि म्हटलं अहो मला नाही आठवते वॉरंटी कार्ड कुठे. मग ते म्हणले की नाही मग असं ते लागेल ना. म्हटलं तुम्ही माझा नंबर घेतला, सगळं घेतलं, तुमच्याकडे सर्च करतात नाही का, म्हटलं तुम्हाला कळत नाही असं असं. इझिली आणि सर्चेबल आहे त्याच्या ते. अगेन्स्ट सॅमसंगचं मात्र एवढं महागडं त्यांनी मदरबोर्ड केला होता. तरी त्यांनी सर्च केला आणि मला सांगितलं हा तुमचा फ्रीमध्ये आहे, तुम्ही हे करून घ्या. क्लासिक. सो दिस इज अ डिफरन्स वाय दिस इज कंपनीज टॉप. आपण लक्षात गेलं पाहिजे. हां, तुम्हाला मी सांगतो ना आता मग अशी तुला ते 90,000 व्ह्यूजचं नंतर मला 1 लाखचं पण आलं. पण मी 90,000च्या वेळी त्याचा हे करून ठेवला होता. स्क्रीनशॉट हे दिसतंय तुला आता? येत आहेत. त्याचा मी स्क्रीनशॉट मुद्दाम काढला होता. हो हो हो, आहे होम ना. अवेट्स 2.5 हे बघा दिसतंय तुम्हाला इथे, आहे का? दोन पाहिजे. हो. 2.5 दिसतंय. होम अवेट्सची प्रॉपर्टी आहे आणि 90,000 व्ह्यूज त्याला फोटो यूज झालेत. सो यू कॅन इमॅजिन की याला किती ताकद आहे. ताकद आहे. आणि हे खूप लो टॉक्ड या गोष्टी आहेत बरं का. हे हम्म. फालतू बाकी सगळं बोलत बसतात, कीवर्ड बिवर्ड हे ते करत बसतात. तर छोटी जी गोष्ट आहे, तुमच्याकडे जो माणूस येईल ना, तुम्ही काहीही करू नका. तुमच्याकडे रोज जी माणसं येतात त्या माणसाबरोबर कल्पकतेने फक्त आज हा प्रॉडक्ट टाकला, उद्या तो घेतला, एक सेल्फी घेतला, त्याकडनं फोटो घेतला, आणि त्याला सांगायचं की इकडनं तू या लोकेशन मधनं बाहेर जा. मुंबई हम्म. 28 मध्ये आहेस ना, मुंबई 28च्या बाहेर जा. आणि मुलुंडला गेला, तुमच्या ठाण्याला गेलास, तुझ्या मोबाईलवरून तोच फक्त माझ्या प्रोफाईलला टाक. हम्म. एवढं तुम्हाला फक्त जाणीवपूर्वक करायचंय. तुमचे मित्र येतात, घरचे येतात, फॅमिली मेंबर्स येतात. गुगल डज नॉट नो. गुगल हम्म. नीड्स ओनली ओनली द फोटो इज अ हिस्ट्री हम्म. क्रिएटेड. आणि हम्म. इनबाउंड येते, हम्म. आउटबाउंड नाहीये. कोणीतरी हम्म. समोरून टाकलेलं आहे. आता हे बरोबर. मी खूप टेक्नॉलॉजिकल बोलतो, हे सोडून द्या विषय. पण एक साधा विषय बघा, आपण कुठल्या तरी एखाद्या ट्रिपला गेलो. कुठे गेलो आपण ट्रिपला? समजा इकडे गेलो ट्रिपला, मी ऍक्च्युली ह्याच्यात काहीच केलं नव्हतं, हे फक्त मित्राचं मला टाकायचं म्हणून टाकलं होतं. मला माहिती नव्हतं तेवढं सर्च होईल, त्याला व्ह्यूज येतील हम्म. म्हणून. हां, मी हम्म. फक्त सांगितलं की कोणाला माहिती होईल तर ते कोणाला माहिती व्हावं आपल्या ग्रुपमध्ये. की मला विचारलं लोक कसं आहे रे ते लोकॅलिटी, व्हाईट हाऊस कसं आहे, हम्म. व्हाईट फील्ड कसा एरिया. म्हटलं हा व्हाईट फील्ड एरिया. नाव एकदम तुला स्टायलिश वाटलं तरी व्हाईट फील्ड एरिया असं आहे. कदाचित आपल्या पुण्याच्या मुंबईच्या सबर्ब सारखा एरिया आहे है की नाही? तर इट इज नॉट ग्रेट वगैरे वगैरे, पण फॅसिलिटी मी जरूर सांगतो लोकांना माहिती पडावं म्हणून. बरोबर. आणि आपण दिस नॉर्मली इज कधी गुड. करतो, निवांत करू ट्रिपून घरी गेलं की मग फोटो बघतो आरामशीर क्वार्टर बसून, काल काय झालं, लोणावळ्याला गेलो तो इकडे झालं. मग हळूहळू आपण टाकतो. सो टेक आउट द मार्केटिंग माइंड फ्रॉम आउट ऑफ इट. मार्केटिंग असं करायला लागतं म्हटलं ना, आयएनजी लावलं की प्रॉब्लेम होतो त्याला. मग ती क्रिया होते. ती आयएनजी काढून टाका. मार्केटिंग विसरून जा. आपलं फक्त पोस्ट करायचं, डिस्ट्रीब्युशन करायचं आणि खुशीमध्ये शेअर करायचे, हॅपीली. देन यू विल डू इट. मला निशांतच्याकडे आलो ना, निशांत तुझ्याकडे आलो ना, हा बघ फोटो, व्हॉट्स द प्रॉब्लेम. हा निशांतचं मार्केटिंग त्याला मदत मी काय ते त्याला भारी केलं, मग लगेच नेटवर्क ग्रुपमध्ये कौतुक होतात, टाळ्या वाजवतात, थम्सअप येतात सगळे. मग तो माणसाला असं वाटतं आपण लय भारी काहीतरी करतोय. काय करत नसतो भारी, बेसिक काय माझ्या आनंदात मी केलंय. तर ही आपण माइंडसेट एक पूर्णपणे लक्षात ठेवायला पाहिजे. दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू टेल, की इथनं ही कृती होऊ शकते.
तर तुम्ही आपण असं करूया, प्रत्येक वेळी भेटलो की एवढी कृती आपण सुरू करूया. आपण ठरवूया ना, जे हो, शिकतोय ते अंमलात आणायला. ही छोटीशी गोष्ट आपल्याला अंमलात आणायला काही अवघड नाही. नॉट ॲट काहीच ऑल. नाही. राईट. काहीच नाही. आय थिंक मोर दॅन सफिशियंट. हो. बाकी कृतीत सगळी बोलेल आपली. अजून काय हो. कोणतं बोलेल? फार काय नाही. छोट्या छोट्या लाईन्स त्याच्यामुळे होत्या, ते येस. आपल्या तरी पुरेसे आहे, काय नाही. हो. चलतंय, चलो. ओके. भेटू पुढच्या आठवड्यात. थँक्यू.